आजकाल पालेभाज्याचा काही प्रकार केलं की सगळेजण नाकडोळे मुरडतात। या पद्धतीने तुम्ही जर मेथीची भाजीची मस्त डाळी मिक्स करून भाजी करताल तर नक्कीच आवडेल। तर काही ठिकाणी याला आंबट भाजी, पातळ भाजी किंवा गरगट्टा भाजी सुद्धा म्हणतात। चला तर मग मेथीची गरगट्टा भाजी कशी करायची ते पाहूया। जिभेवरची चव विसरणार नाही आणि ताटात एकदा घेतल्यानंतर संपूर्ण पातेलं संपेपर्यंत त्याच्याकडेच डोळे राहणार अशी भाजी बनणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याचबरोबर पाव कप इतकं मुगाची डाळ आणि त्याचबरोबर पाव कप इतकं चणा डाळ घेतलेलं आहे। तर या ठिकाणी याच पद्धतीने डाळी मिक्स करून करा म्हणजे चवीला छान होते भाजी। तर आता त्याचबरोबर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण मूठभर। तर शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यावरचं पाणी पूर्ण निथळून कुकरमध्ये टाकून घेऊया। इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे, एक मध्यम आकाराची जुडी, त्याच्या कवळ्या देठासहित घेतलेला आहे म्हणजे भाजीला चव छान येते आणि शिवाय पौष्टिक सुद्धा होते। अगदीच पानं निवडायचे नाही, त्याचे कवळे देठ सुद्धा घ्यायचे। डाळी आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी एक स्टार फूल किंवा चक्री फूल, 3 ते 4 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या, एक मोठा तुकडा दालचिनीचा, 2 तमालपत्र आणि 3 हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर आता हे डाळी आणि घेतलेल्या सगळ्या भाज्या छान बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। जास्तीचं पाणी टाकायचं नाही, नाहीतर जेव्हा शिटी होतो तेव्हा वरच्या साईडला पाणी येऊ शकतो। फक्त डाळी आणि भाज्या बुडतील इतपत टाकून गॅसचा फ्लेम कमी करून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 3 शिट्ट्या झाल्यानंतर इथे आपल्या डाळी आणि भाज्या छान असं शिजल्या गेलेल्या आहेत। तर भाज्या या पद्धतीने शिजते वेळेसच टाकून घेतल्यामुळे चव छान येते भाजीला। तर इथे खडे मसाले जे आहेत ते काढून टाकलेले आहेत। पहिल्यांदा आपल्याला चमच्याने छान घोटून घ्यायचं आहे म्हणजे काय होते, या भाजीला छान असं दाटसरपणा येतो आणि चव भाजीला मस्त येते। सोबतच आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक 5 मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे। दोन्ही छान तडतडल्यानंतर यामध्ये टाकत आहे आलं लसणाचं जाडसर असं कुटून घेतलेलं पेस्ट। तर इथे मी 2 चमचे टाकून घेतलेलं आहे। तर शक्यतो तुम्ही ताजं आलं लसूण खलबत्त्यात किंवा मिक्सरला फिरवून टाका म्हणजे भाजीला छान चव येते, पेस्ट वगैरे टाकू नका। तर या ठिकाणी आलं लसूण कच्चेपणा जाईपर्यंत तेलात परतून घेतलेला आहे आणि यामध्ये इथे मी पावडर मसाले टाकत आहे। तर 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी भाजलेले जिऱ्याची पूड, 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे। तर पावडर मसाले टाकल्यानंतर आपल्याला गॅस मोठा ठेवायचा नाही, कमीच ठेवायचा किंवा बंद केलं तरी चालतो, कारण पावडर मसाले जे आहेत करपू शकतात, त्यामुळे भाजीची टेस्ट बिघडते। तर या ठिकाणी शिजून घेतलेलं जे डाळी आणि मेथीची भाजी आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या मेथीच्या भाजीमध्ये बरेच जण चिंच सुद्धा टाकतात, तुमच्या आवडीनुसार। तुम्हाला जर चिंच आवडत असेल तर टोमॅटो तुम्ही स्किप करू शकता। सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा काळा मसाला किंवा भाजीत जो कोणता तुम्ही मसाला वापरता ते टाकलं तरी चालतो। सगळं छान व्यवस्थित पावडर मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच पाणी टाकायचं नाही, 1 मिनिट याच पद्धतीने शिजवू द्यायचं। भाजी तुम्हाला कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवू शकता। इथे मी साधारण ग्लासभर इतकं पाणी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे, परत यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपण मुगाची डाळ वापरलेली आहे। मुगाची डाळ जी आहे सुरुवातीला पातळ जरी दिसलं, जसजसं थंड होते तसतसं भाजी आळून येते किंवा मिळून येते। सुरुवातीला थोडंसं पाणी जास्तीचं ठेवलेलं आहे। आता यावर तडका देण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तूप तडका पॅनमध्ये गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर आता यामध्ये टाकून घेऊया लसणाच्या पाकळ्या। तर साधारण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या इथे मी बारीक कट करून घेतलेल्या आहे, जमेल तेवढं बारीक कट करायचं। त्यानंतर यामध्ये एक पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि रंग छान येण्यासाठी एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर यामध्ये टाकून घेतलेला आहे। भाजीला रंग छान येतो पण यामुळे तिखट होत नाही आणि अगदी हॉटेलसारखी भाजी आपली दिसते, त्यासाठी इथे तडका देणं गरजेचं आहे। दिसायलाही मस्त दिसलं की खायला 2 घास जास्तीचा जातो। तर या ठिकाणी 1 मिनिट वाफून घेतल्यानंतर किंवा
या तडक्याचा स्वाद भाजीत उतरल्यानंतर आपल्याला झाकण काढून 1 मिनिट शिजून घ्यायचं आहे। तयार झाली मस्त मेथीची गरगट्टा भाजी, पातळ भाजी किंवा आंबट भाजी। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। चवीलाही मस्त लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते। घेतलेल्या प्रमाणानुसार एक वेळेस साधारण 7 ते 8 माणसाला पोटभर पुरेल इतकी भाजी तयार होते। फक्त हीच भाजी असेल तर 7 ते 8 माणसाला, सोबत जर आणखीन कोणती भाजी असेल तर 10 ते 12 माणसाला आरामात पुरी होतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून